रामकृष्ण हरी मंडळी, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन होतं आहे। सोलापूर जिल्ह्यात पालखीचं आगमन होताच वारकऱ्याच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला जातो। कारण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच वारकऱ्यांना जाणीव होते ती पंढरपूर जवळ आल्याची। मग काय, जाऊ देवाची ये गावा, देव देईल इसावा, याप्रमाणे तान लेकरू आईच्या दिशेनं आईची चाहूल लागतात जसं झेपावतं, तसंच पांडुरंगाच्या पंढरपूरच्या दिशेनं वारकऱ्यांची पावलं झपाझप पडू लागतात। या महावैष्णवांचा मेळा ही भक्तांची मांदियाळी पंढरपूरकडे जात असताना या सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं स्वागत काहीसं अशा प्रकारे झालं। ही रांगोळी वारकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याची प्रचिती देत होती। तर ही आरोग्य विभागाची रांगोळी म्हणजे आम्ही सुद्धा वारकऱ्याच्या सेवेत सहभागी आहोत अशी आम्हाला साक्षी देत होती। वारीतील पोलिसाचा बंदोबस्त म्हणजे केवळ कर्तव्य नव्हे तर ती एक पांडुरंगाची सेवा आहे। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा अशी विनंती करणारी पोलीस प्रशासनाची ही रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। सन्माननीय खासदार माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील, सन्माननीय आमदार माननीय रणजितसिंहजी मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती। झाडाला राखी बांधून साजरा केला, बरोबर। ही निसर्गाची उपासना उभा करण्यात आलं, मोफत औषधोपचार सुरू केले, महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं सामील झाल्यानंतर सर्वजण एकमेकाला काय म्हणजे या देशाला भारत माता म्हटलं जातं। म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं परतपूर्वक हार्दिक स्वागत। मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा पोलीस प्रशासनाकडून या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोलापूरच्या पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली। सन्माननीय एसपी साहेब अब्दुल सर्वे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। म्हणून या ठिकाणी सोलापूर दिंडी चालली पर्यावरणाची वाटबाई पंढरीची, दिंडी चालली पर्यावरणाची। शाही सांगतायत पर्यावरणाचं रक्षण। साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्वच्छ वारी, स्वस्त वारी, निर्मल वारी, हरित वारी, तणावमुक्ती व व्यसनमुक्ती दिंडी या ठिकाणी सामाजिक जीवनात एक प्रादेशिक परिवहन अधिकारी सत्यजिकाजी कुमार बोधवळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं साहेब या पालखीचं आगमन होताच पोलीस प्रशासनाच्या बँड पथकानं पालखीला अशा प्रकारची मानवंदना दिली आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या माऊलींच्या पालखीचं जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यात आलं। पालखीमधील पादुकांना स्पर्श करण्यासाठी एकच झुंबड उडाल्यामुळे पत्रकार बांधवाची मात्र तारंबळ उडाली। परंतु ज्यांना पादुकांना स्पर्श करण्यास यश आलं त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता।
बँड पथकाच्या मानवंदनेनंतर भाविकांच्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये पालखीने विसाव्याकडे प्रस्थान केले. तर करत या ठिकाणी पालखी सोहळ्याचं स्वागत आपण करायचं आहे आणि आखाड्यापुढे टाळ्याचा वर्षाव करत राहायचंय, टाळ्यांचा गजर आपण करत राहायचंय. या पालखी सोहळ्याचं आपण माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे.